अवयव संस्थेचा अभ्यास आपण सुरू करतोय. यामध्ये आपण पहिल्यांदा पचन संस्था ही शिकणार आहे. पोषण आणि पचन ह्या प्रक्रिया आपल्याला बघायच्या. पोषण इंग्लिशमध्ये न्यूट्रिशन आणि पचन संस्था म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम. खरं तर न्यूट्रिशन पोषण याचाच एक भाग येतो पचन संस्था. त्यामुळे मी पोषण ह्या अर्थाने सुरुवात करतो. पोषणाचे दोन प्रकार आहेत, स्वयंपोषी आणि परपोषी. आपण पोषणामध्ये आपण या गोष्टी घेऊन टाकू. ते म्हणजे पोषण याच्यामध्ये स्वयंपोषी आणि परपोषी. आता स्वयंपोशीमध्ये परत दोन भाग आहेत. त्याप्रमाणे एक आहे त्याला म्हणतो आपण फोटोसिंथेटिक. मी इथे इंग्लिशमध्येच लिहून ठेवतो लिहिताना पी. फोटोसिंथेटिक म्हणजे प्रकाश संश्लेषण करणाऱ्या, आणि किमोसिंथेटिक म्हणजे रासायनिक संश्लेषण करणाऱ्या, अशा या दोन संस्था आहेत. प्रामुख्याने किमोसिंथेटिकमध्ये बॅक्टेरिया येतात आणि फोटोसिंथेटिकमध्ये जवळजवळ सगळी वनस्पती सृष्टी ज्याच्यामध्ये बॅक्टेरियाचाही समावेश आहे असा सगळा फोटोसिंथेटिकमध्ये येतो. त्याखेरीज दोन प्राणी पण येतात. आठवत असेल तर युग्लिना आणि क्लोरेला हे आदिजीव, त्याला आपण प्रोटोझोआ या वर्गात म्हणतो, ते पण याच्यामध्येच येतात. हे आहेत स्वयंपोषी. परपोषी ह्याच्यामध्ये आपण बघितलं होतं त्याप्रमाणे परत गट येतात. ते म्हणजे संपूर्ण अन्न भक्षण करणारे. याला आपण संपूर्ण, ह्याला इंग्लिशमध्ये हॉलोझिट म्हणतात. संपूर्ण अन्न भक्षण करणारे. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे ते म्हणजे परजीवी. आता हा आणि हा असाच आहे. कोणी स्वतःचं अन्न स्वतः तयार करणार नाही, परंतु हा संपूर्ण अन्न भक्षण करणारा. जसं माणूस आहे की सगळं अन्न भक्षण केलं जातं, पचवलं जातं आणि योग्य पचलेला भाग आहे तेवढा स्वीकारला जातो, उरलेला भाग टाकून दिला जातो. परजीवी हे प्रामुख्याने दुसऱ्याच्या अंगावर वाढतात, अंगावर किंवा अंगामध्ये. आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे सहजीवी. सहजीवी पण खरं तर परजीवीच आहेत. पण परजीवी जे आहेत यांच्यामुळं ज्याच्यावर ते जगतात त्याची हानी होते. सहजीवनामध्ये दोघांचाही फायदा होतो. आता हे जे इथे सांगितलं होतं सर्वभक्षी याचा अर्थ आता एक आम्हाला मराठी शब्द एक्झॅक्ट आठवत नाही. इंग्लिशमध्ये याला हॉलोझोइक असं म्हणतात. हे जे हॉलोझोइक आहे हा सगळा पदार्थ खाऊन टाकणार आहे. परजीवीपैकी काही जण सर्वभक्षीमध्येच येतात. जसं ऊ आहे, ही रक्त खेचून घेणार आहे आणि मग तिच्या अंगात त्याचं पचन होणार आहे. परंतु काही जातीचे बॅक्टेरिया, काही फंगस म्हणजे बुरशी, त्याच्यानंतर पोटात राहणारे काही प्रकारचे जंत, हे सगळेजण हे अन्न खात नाहीत. अन्नाचं बाहेरच्या बाहेरही पचन करतात आणि पचलेला पदार्थ फक्त खेचून घेतात. त्याला आपण सॅप्रोफायटिक असं नाव दिलेलं आहे. आणि सहजीवी हे पण दोन्ही प्रकारचे असू शकतात. ह्याच्या दोघांमध्ये पण सहजीवी हे आहे. आपण आता प्रामुख्याने सर्वभक्षी पोषण याच्यावरती लक्ष देणार आहे, कारण मला प्रकाश संश्लेषण क्रिया ही संपूर्णतः वेगळी शिकवायची आहे. ती जटिल आहे. ती इतक्या लवकर म्हणजे मूलभूत व्याख्यानांमध्ये प्रकाश संश्लेषण प्रक्रिया ही देण्यात मला तेवढा पॉईंट वाटत नाही डिटेलमध्ये. एक बरोबर मी तुम्हाला फक्त प्रकाश संश्लेषण क्रिया काय आहे ही सांगतो आणि मग त्याच्या अनुषंगाने पोषण कसं कसं असतं यातल्या काही गोष्टी, पण आपल्याला काही जटिल भाग बघावा लागणार आहे. सगळ्यात पहिलं ते म्हणजे आपण असं समजूया की ह्या पृथ्वीवरती जेव्हा सृष्टी निर्माण करण्याला सुरुवात झाली असावी त्यावेळेला सृष्टीतल्या सगळ्या गोष्टी चालण्यासाठी ऊर्जेची गरज आहे. आणि ही ऊर्जा कशी मिळवायची याच्याबद्दल पण सोय करावी लागली. मी असं म्हणत नाही की कोणीतरी एका व्यक्तीने हे केलेलं आहे. कदाचित ती शक्ती असेल, देव असेल, जे कोण आहे, परंतु ह्या सगळ्या रचना ह्या कराव्या लागलेल्या आहेत. अगदी साधी गोष्ट घ्या तुम्ही की एखादी गाडीची कंपनी आहे, ती गाडी तयार करेल, पण ती गाडी जी तयार होईल त्याच्यात भरायला पेट्रोल, डिझेल, CNG किंवा बॅटरी काहीतरी ऊर्जा मिळवायचं साधन असलं पाहिजे. तर या रीतीने
पृथ्वीला ऊर्जा देण्यासाठी सूर्य आहेच, पण ही सूर्याची ऊर्जा काही डायरेक्टली सजीव वापरू शकत नाही, तेवढी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्याकडे नाही आहे. आणि त्यामुळं स्वयंपोषी झाडं ही तयार झाली. काही नीलहरित शैवाल किंवा ज्याला आपण सायनोबॅक्टेरिया म्हणतो, तर अशा प्रकारचे सायनोबॅक्टेरिया पण तयार झाले. हळूहळू प्रगत जीव तयार होत गेले. आणि मग एक ढोबळ मनाने एक अभिक्रिया लक्षात घ्या. मी संतुलित अभिक्रिया देत नाहीये. हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड आहे. आजकाल ह्या वायूबद्दल सगळेजण घाबरून असतात. विशेषतः काही अति पुढारलेले देश आहेत, हे स्वतः भरपूर कार्बन डायऑक्साईड निर्माण करतात आणि जगामध्ये कुठं कुठं शोधत बसतात सॅटेलाईट शोधून की ह्यांनी कार्बन डायऑक्साईड किती सोडला, त्यांनी किती सोडला. तर तो कार्बन डायऑक्साईड वायू आणि मग ते ग्रीन हाऊस इफेक्ट आणि काय 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 आमच्या मागे लावून टाकतात. तर तो हा कार्बन डायऑक्साईड वायू याची अभिक्रिया होते पाण्याबरोबर. आता हे कुठं होतं तर वनस्पती पेशीमध्ये हरित लवक असतात. त्या हरित लवकामध्ये हरितद्रव्य असतं. त्या हरितद्रव्याच्या साह्याने ही अभिक्रिया होते. आणि अर्थातच हरितद्रव्य कधी काम करू शकतात जेव्हा त्यांना सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात मिळतो त्यावेळेला. आणि मग हा पुरेसा सूर्यप्रकाश हरित लवक यांच्या माध्यमातून कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याचा काही प्रमाणात संयोग होतो आणि ह्यापासून C6H12O6 याला म्हणायचं साधी शर्करा. याला इंग्लिशमध्ये ग्लुकोज असं म्हणतात. याला आपण आता नाव देऊया साधी शर्करा. पण फक्त एवढंच नाही तयार होत, त्याच्याबरोबर ऑक्सिजन वायू हा मुक्त होतो. म्हणजे या ठिकाणी लक्षात येईल आपल्याला की हवेमध्ये असणारा कार्बन डायऑक्साईड पाण्याबरोबर संयोग पावतोय हरित लवक आणि सूर्यप्रकाशाच्यामुळे. त्यामुळं ग्लुकोज म्हणजे C6H12O6 हे तयार होते आणि ऑक्सिजन हा मुक्त होतो. म्हणजे कार्बन डायऑक्साईड वाढला म्हणजे काय आकाश कोसळणार नाहीये. जर पुरेशा प्रमाणात झाडं लावलेली असतील, झाडं नाही लावली तर समस्या येऊ शकते, येईलच असं नाही, पण झाडं लावलेली असतील तर कार्बन डायऑक्साईड हा कायमस्वरूपी राहणारा नाहीये. कार्बन डायऑक्साईडचं रूपांतर हे परत एकदा आपण बघतोय की ग्लुकोजमध्ये होते. म्हणजे अन्न निर्मितीसाठी कार्बन डायऑक्साईड हा आवश्यक आहे. इथे थोडासा विषयांतर असं नाही म्हणत, पण जवळजवळ विषयांतर आहे. तो प्रकार असा आहे ते म्हणजे ही जी प्रक्रिया सांगितली ही एवढी सोपी नाही आहे. ही रिॲक्शन तर मी बॅलन्स दिलेलीच नाही आहे, परंतु ही प्रक्रिया ही तेवढी सोपी नाही आहे. याच्या वेगवेगळ्या प्रकारे ही प्रक्रिया होते. त्यातली एक जी प्रक्रिया आहे त्याला C3 सायकल म्हणतात आणि एकाला C4 सायकल म्हणतात. एक प्रक्रिया होते जेव्हा कार्बन डायऑक्साईड उपलब्ध जो आहे तो बऱ्यापैकी आहे, आणि दुसरी प्रक्रिया होते जेव्हा कार्बन डायऑक्साईड हा खूप कमी आहे. आणि मग अशा वेळेला चक्क पेशी कार्बन डायऑक्साईड गोळा करायला सुरुवात करतात. 5-5, 6-6 पेशी मिळून कार्बन डायऑक्साईड गोळा करतात आणि तो एका पेशीला आणून देतात आणि मग प्रक्रिया चालू होते. हे कुठं होतं? उत्तर आहे कुठं पण. ज्वारी, बाजरी, मका, ऊस ही जी सगळी एकदल धान्य आहेत, ह्या एकदल धान्यांच्या प्रक्रियांमध्ये ह्या प्रक्रिया येतात की ज्याच्यामध्ये त्यांना कार्बन डायऑक्साईडचं दुर्भिक्ष्य जाणवतं. इथं आम्ही विचार करत बसलो कार्बन डायऑक्साईड वाढल्यामुळं काय काय तोटे होतील. त्या अंटार्क्टिकाचा बर्फ वितळेल आणि समुद्राची पातळी 17 मीटरनी उंच होईल वगैरे वगैरे वगैरे. प्रत्यक्षामध्ये इथं अशी असंख्य झाडं आहेत. मी परत एकदा ऊसाचं नाव मोठ्या प्रमाणात घेतो, कारण महाराष्ट्रामध्ये, उत्तर प्रदेशामध्ये, पंजाबमध्ये ऊसाचं उत्पादन मोठं होतं. प्रामुख्याने भारतामध्ये द्विदल धान्य आहेतच, पण एकदल धान्य जशी गहू, तांदूळ यांचंही उत्पादन प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. मका हे प्रामुख्याने फॉडर म्हणजे आपलं हे पशूंना घालण्याचं खाद्य, पशुखाद्य या रीतीने पण आपल्याकडे वाढवलं जातं. आणि ह्या सगळ्या झाडांना एक मोठी समस्या आहे ती म्हणजे कार्बन डायऑक्साईडची कमतरता. तर हा कार्बन डायऑक्साईड हा खूप मूल्यवान आहे. दुर्दैवाने आपण तो योग्य प्रमाणे सर्क्युलेट करत नाही, हा एक तोटा आहे त्याचा. एनिवे आपण मुद्द्यावर जाऊया. तर हा कार्बन डायऑक्साईड हा पाण्याबरोबर संयोग पावणार आहे आणि त्यापासून शर्करा साधी जी आहे C6H12O6 ही तयार होणार आहे आणि ऑक्सिजन वायू मुक्त होणार आहे.
ज्यांना ऑक्सिजन वायू मिळवायचं टेन्शन असेल त्यांनी 4-2 झाडं जास्ती लावा, घराच्या आजूबाजूला झाडं लावा, ऑक्सिजन आपोआप मिळेल दिवसा, रात्री नाही. याचं कारण सांगतो. ज्या वेळेला ही प्रक्रिया आहे त्याच्या उलटी प्रक्रिया असते श्वसन प्रक्रिया. श्वसन प्रक्रिया कशी चालते बघा, ज्याच्यामध्ये C6H12O6 C6H12O6 म्हणजे शर्करा, ग्लुकोज ह्याचा संयोग हा ऑक्सिजन बरोबर होतो. काही विकर, आपण याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये विकर बघितलेली आहेत. रासायनिक प्रक्रिया उत्तेजित करणारी रसायनं त्यांना विकर म्हणतात. तर काही विकर त्याच्यामध्ये समाविष्ट होतात आणि त्यानंतर तयार होतो कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि त्याच्यातून ऊर्जा मुक्त होते. म्हणजे ह्या ठिकाणी सूर्यप्रकाश ह्या अनुषंगाने आपण बघितलेलं आहे. सूर्याची ऊर्जा ट्रॅक केली गेली. जेव्हा ही अभिक्रिया उलटी होईल तेव्हा त्याच्यातून सौर ऊर्जा जी आपण ट्रॅप केली गेलेली आहे ती मोकळी केली जाणार आहे आणि ही मोकळी केलेली ऊर्जा सजीव आपल्या कामासाठी वापरतात. एकदम नाही, पुरवून वापरतात. पण आता त्या मेकॅनिझम मी घेत नाही. इथे तुमच्या लक्षात येईल की या दोन अभिक्रिया एक्झॅक्टली उलट्या चालतात. म्हणजे प्रकाश संश्लेषण अभिक्रियेमध्ये सूर्याची ऊर्जा ही आत घेतली जाते आणि ऊर्जेने संपृक्त असे रेणू जे ग्लुकोजचे आहेत हे तयार होतात. जेव्हा हा ग्लुकोजचा रेणू परत ऑक्सिजन बरोबर संयोग पावतो विकर असताना, तर त्यावेळेला कार्बन डायऑक्साईड, पाणी म्हणजे ही द्रव्य परत मुक्त झाली आणि जी सूर्याची ऊर्जा ट्रॅप केली आहे ती ऊर्जा परत मिळाली. तुम्ही दोन्ही अभिक्रिया नीट बघितल्यावर लक्षात येईल की निसर्गाने कसा सुंदर समतोल साधलाय की एखादी गोष्ट जास्ती वाढावी किंवा कमी व्हावी असं काही नाही. दोन्ही गोष्टी एकमेकांना भरपूर प्रमाणामध्ये पूरक आहेत. मग असं असताना प्रश्न पडतो, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं का? बरेच जण कार्बन डायऑक्साईडच्या वाढत्या प्रमाणाने चिंतित आहेत. त्याचं कारण काय? त्याचं एक सोपं कारण असं आहे की फार पूर्वी जंगलं होती, जी जंगलं जमिनीखालती काढली गेली. म्हणजे चक्रामधला जो कार्बन डायऑक्साईड आहे, जो हवेत आहे, जमिनीत आहे, तो कार्बन डायऑक्साईड हा ट्रॅप झाला जमिनीखालती. वर्षानुवर्ष तो जमिनीखालीच राहिला, त्याचा कोळसा तयार झाला किंवा जीवाश्म इंधनं तयार झाली. जशी अन्य जीवाश्म इंधनांमध्ये तेल म्हणजे पेट्रोलियम ऑइल वगैरे वगैरे आहे. हा साठवलेला जो कार्बन आहे हा मुळातच चक्रातून बाहेर पडलेला आहे, तो परत चक्रामध्ये यायला लागला आणि त्याचं प्रमाण काही भागामध्ये वाढताना दिसतं. अर्थात ह्याच्याबद्दल काही शास्त्रज्ञ आहेत ते म्हणतात काही फारशी भीती बाळगायची गरज नाही. याचं कारण काय, तर ज्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड वाढेल त्या प्रमाणात झाडांची संख्या पण फोफायला सुरुवात होईल, झाडांना हे पोषक वातावरण असेल वगैरे वगैरे. अर्थात याच्यावर जास्ती बोलत नाही, पण याच्यात खूप गमतीशीर थिअरीज आहेत. एका शास्त्रज्ञांनी सांगितलं तुम्हाला कार्बन डायऑक्साईडचं वाढतं प्रमाण कमी करायचं असेल हवेमधलं तर एकच उपाय आहे, जंगलं तोडून टाका, जंगलं ठेवू नका, तोडा. का, तर जंगलामध्ये ऑक्सिजन निर्माण होतो पण त्याचबरोबर तो वापरला पण जातो. त्यापेक्षा जंगल तोडायचं, ते जे लाकूड आहे त्याचं फर्निचर करायचं. म्हणजे ते लाकूड म्हणजे लाकडामध्ये काय शेवटी कार्बन, तो कार्बन गेला बाजूला. आता नवीन झाडं लावा, म्हणजे नुसतं तोडून गप्प बसा असं नाही. ही नवीन झाडं परत वाढतील, परत कार्बन डायऑक्साईड ट्रॅप होईल. तर ह्यासारखे असे बरेच उपचार शिकवलेले आहेत. एनिवे, तर जर आपण म्हटलं की झाडं लावल्यामुळं ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं तर उत्तर आहे दिवसा वाढतं, पण रात्रीच्या वेळेला ते आहे त्यापेक्षा थोडं कमी होणार आहे. लक्षात घ्या, ही जी प्रक्रिया आहे ही झाडांमध्ये निरंतर चालू आहे. मी माणसाचं बोलतच नाही, झाडामध्ये पण ही प्रक्रिया चालू आहे आणि ही पण चालू आहे. पण ही दिवसा आहे आणि ही दिवस रात्र दोन्ही वेळेला आहे. त्यामुळं दिवसा ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं, रात्रीच्या वेळेला झाडातून थोडंसं कमी होतं. काही जणांना वाटतं की झाडाखाली झोपलं म्हणजे ऑक्सिजन मिळणारच नाही, तर तसं काही नाही आहे. पण आपण जसं ऑक्सिजन कन्झ्युम करतो तशी झाडं पण काही प्रमाणात ऑक्सिजन कन्झ्युम करत असतात. अर्थात झाडं ही चालती शिरती नसल्यामुळं त्यांची जी ऑक्सिजनची रिक्वायरमेंट आहे, आवश्यकता आहे, ती खूप खूप कमी आहे. ह्या तुलनेमध्ये माणसाला लागणारा ऑक्सिजन हा खूप जास्ती आहे, कारण आपल्याला ह्या प्रमाणात ऊर्जा मिळत असते आणि त्यामुळं आपल्या शरीराचं तापमान हे 37°C राखण्यासाठी मदत होत असते. बाहेरचं तापमान जरी 0° गेलं तरी शरीराचं तापमान हे 37°च ठेवलं जातं, कारण माणसाचं वर्गीकरण हे त्याला आपण म्हणतो उष्ण रक्तीय प्राणी, वॉर्म ब्लडेड ॲनिमल, त्याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे बाहेरच्या तापमानाचा फरक हा शरीराच्या तापमानावरती होत नाही. विवेचनानंतर आपल्या लक्षात आलं असेल की C6H12O6 याचं महत्त्व किती आहे.
ही साधी शर्करा ही आहे, हा प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये तयार होणारा पहिला पदार्थ आहे. ह्या पदार्थानंतर ह्याच्यावर प्रक्रिया होऊन अन्य पदार्थ तयार व्हायला सुरुवात होते. आता उदाहरण द्यायचं झालं तर C6H12O6 याचे 2 रेणू एकत्र येतात आणि एक पाण्याचा रेणू त्याच्यातून बाहेर पडतो. 2 हायड्रोजनचे आणि 1 ऑक्सिजनचा, म्हणजे एक पाण्याचा रेणू बाहेर पडतो आणि हे सगळे एकत्र येतात. असे जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला आपण म्हणतो सुक्रोज. सुक्रोज म्हणजे केन शुगर. आपल्या उसामध्ये असणारी साखर जी आहे ती ह्या प्रकारची. म्हणजे ग्लुकोजचे 2 रेणू एकत्र आले, एक पाण्याचा मॉलिक्यूल त्यातून बाहेर पडेल, पण असं आपण आता ते पाण्याला काढून टाकू. त्याच्यापेक्षा सरळ लक्षात ठेवा, 2 ग्लुकोजचे रेणू एकत्र आले की तयार झालं एक सुक्रोज. आता याला इंग्लिशमध्ये डायसॅकराइड म्हणतात. कधी कधी वाटतं की इंग्लिश आणि मराठीमध्ये खूप साम्य आहे. तसं साखर हा शब्द आहे मोनोसॅकराइड म्हणजे ग्लुकोज. का तर एक शर्करेचा रेणू डायसॅकराइड, 2 साखरेचे रेणू डायसॅकराइड. आणि मग नंतर येते त्याला ऑलिगोसॅकराइड असं म्हणतात. ऑलिगोसॅकराइड म्हणजे अनेक साखरेचे रेणू एकत्र. म्हणजे उदाहरण देतो की याच्याऐवजी मी एन लिहिणार. एन लिहिलं म्हणजे कितीही रेणू एकत्र आले मग त्याला म्हणायचं ऑलिगोसॅकराइड किंवा पॉलिसॅकराइड. कन्सेप्ट लक्षात येतं. म्हणजे पहिली गोष्ट ग्लुकोज तयार झाली, ग्लुकोजचं रूपांतर सुक्रोजमध्ये किंवा पॉलिसॅकराइड किंवा त्याला ऑलिगोसॅकराइड म्हणतात त्याच्यात होतं. आता ऑलिगोसॅकराइडचं उदाहरण आहे स्टार्च. तुम्ही बघितलं असेल, उत्तम उदाहरण देतो बटाटा. म्हणजे बटाट्याचं जे झाड आहे वरती ते फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण करणार, ती शर्करा तयार करणार. ती शर्करा तयार झाल्यानंतर त्याचं रूपांतर ऑलिगोसॅकराइड म्हणजे स्टार्चमध्ये होतंय आणि ते जमिनीखालती बटाटे ह्या रूपामध्ये साठवलं जातं. आता तुम्हाला परत कल्पना येईल की ग्लुकोज हे चवीला गोड आहे. सुक्रोज म्हणजे जर 2 आकडा टाकला तिथं तर 2 रेणू ग्लुकोजचे एकत्र आले, चवीला खूपच गोड आहे. महाराष्ट्रातल्या लोकांना मला वाटतं सांगायची गरज नाही, साखरेची आवीट गोडी आम्ही अनुभवतो. जे लोक पश्चिम महाराष्ट्रात राहतात त्यांना तर कल्पनाच आहे साखर कसली गोड असते. मुंबईतल्या लोकांना तर कल्पना आहेच. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आमचे गोड संबंध हे पाकिस्तानबरोबर आहेत. सध्याचं मला माहीत नाही, पण पूर्वी आम्ही मुंबईचे लोक हे साखर खायचो. पोत्यावर कराची लिहिलेलं असायचं आणि नंतर कळलं की महाराष्ट्रातली साखर ही उच्च प्रतीची साखर आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातली साखर ही परदेशात विकून त्याचं मूल्य चांगलं मिळतं. पाकिस्तानात होणारी साखर ही त्या तुलनेमध्ये निम्न प्रतीची आहे आणि त्यामुळं ती आपल्याकडे आणली जाते असं काहीतरी कळलं होतं. मला नक्की माहीत नाही की ही गोष्ट खरी आहे का, पण पूर्वी आम्ही जेव्हा दुकानात गोण्या बघायचो तर त्या गोण्यांवरती कराची असं लिहिलेलं असायचं साखरेच्या गोण्यावर. आणि मग प्रश्न पडायचा की आपल्या महाराष्ट्रात इतकी उच्च दर्जाची साखर तयार होत असताना आपल्याला ती का मिळत नाही. पण तुमच्यापैकी जे लोक साखर कारखान्यांच्या शेअर होल्डर्समध्ये आहात त्यांना जी साखर मिळते ती नो डाऊट भारतातली साखर मिळते, अन्य मला कल्पना नाही. पण ही जी साखर आहे ही खूपच गोड आहे. परंतु जेव्हा मी ऑलिगोसॅकराइड म्हणतो म्हणजे स्टार्च, तर बटाटा खाऊन मला वाटत नाही तुमच्यापैकी कोण म्हणेल की बटाटा हा चवीला खूपच जास्ती गोड आहे. याचे कारण म्हणजे काय, तर त्याचा जो गोडपणाचा जो गुणधर्म आहे तो ऑलिगोसॅकराइड होताना हा गेलेला आहे. आता ह्या पद्धतीमध्ये आपल्या शरीरामध्ये पण होतं. आपल्या शरीरामध्ये शर्करा म्हणजे ग्लुकोज आहे, रक्तामध्ये ग्लुकोज आहे. परंतु ही ग्लुकोज ही रक्तामध्ये ठराविक पातळीपर्यंतच ठेवली जाते. त्या पातळीपेक्षा जास्ती जर ग्लुकोज झाली तर आपल्या शरीरामध्ये एक विकरक संप्रेरक आहे हार्मोन, त्याचं नाव आहे इन्सुलिन. पॅनक्रिया म्हणजे स्वादुपिंड आहे, त्या स्वादुपिंडामध्ये आयलेट्स ऑफ लँगरहॅम ह्या नावाचा काहीतरी भाग आहे, त्याच्यातून हे इन्सुलिन येत असतं आणि हे इन्सुलिन ग्लुकोजचं रूपांतर ऑलिगोसॅकराइडमध्ये म्हणजे ग्लायकोजनमध्ये तयार करतं. आणि हे ग्लायकोजन हे आपल्या लिव्हरमध्ये यकृतामध्ये साठवलेलं असतं. यकृताला खूप महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात शरीरामध्ये आणि अशा वेळेला हे जे ग्लुकोज आहे ह्या ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये करून ते यकृतामध्ये साठवलं जातं आणि मग त्याला आपण म्हणतो ऑलिगोसॅकराइड. हेही गोड नसतं.
तवकीर किंवा आरारूट या नावाचा पदार्थ खाल्ला असेल, नसेल तर सांगतो चायनीज सूप जी बनवली जातात त्याच्यात जो पदार्थ वापरला जातो हा प्रामुख्याने आरारूट किंवा त्याला मराठीमध्ये तवकीर असं म्हणतात. हाही स्टार्च याचंच रूपांतर आहे. किंबहुना आपण जी कडधान्य एकदल धान्य खातो म्हणजे तांदूळ, ज्वारी, बाजरी ह्या सगळ्या धान्यामध्ये सुद्धा या स्टार्चचं प्रमाण भरपूर आहे. त्याला आपण म्हणतो पिष्टमय पदार्थ, त्याचं प्रमाण भरपूर आहे. ते पिष्टमय पदार्थ म्हणजे सुद्धा ऑलिगोसॅक्राइड्स आहे. आता होतं काय की आपण पोळी खाऊ, भाकरी खाऊ, उद्या कोणीतरी ती तंदुरी रोटी खाईल, ब्रेड खाऊ, पाव खाऊ, जे काही खातोय ह्याच्यात मी खाताना खाल्लेला पदार्थ आहे ऑलिगोसॅक्राइड. परंतु माझ्या शरीराला ऑलिगोसॅक्राइड नको. ह्या ऑलिगोसॅक्राइडचं रूपांतर मोनोसॅक्राइड म्हणजे ग्लुकोजमध्ये होणं आवश्यक आहे, तरच तो माझ्या शरीरात खेचला जाणार आहे. आणि ह्या प्रक्रियेला आपण म्हणतो पचन प्रक्रिया. म्हणजे खाताना मी काहीही खाणार आहे, परंतु त्याचं माझ्या शरीराला आवश्यक अशा प्रक्रियेमध्ये, अशा पदार्थामध्ये रूपांतर करणं आणि मग ते खेचता येणं, शरीरामध्ये शोषले जाणं, ह्या गोष्टी होतात. ही जी प्रक्रिया ह्याला म्हणायचं असतं पचन प्रक्रिया. आत्ताशी आपण अन्न घटकांपैकी एक घटक घेतोय शर्करा. आपण आता पुढच्या घटकांवर येऊया. याचाच पासून पुढं प्रक्रिया होत प्रथिनं वगैरे वगैरे पदार्थ तयार होतात. आपण हा जो पोषण हा जो धडा शिकतोय त्याच्यामध्ये आपण आधी अन्नातले घटक एक एक शिकत चाललोय आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या गोष्टी म्हणजे पचन प्रक्रिया वगैरे सगळ्या शिकणार आहोत. तर या ठिकाणी सगळ्यात पहिलं आपण बघितलेलं आहे शर्करा म्हणजे काय, पिष्टमय पदार्थ म्हणजे काय. आता आपण पुढचा घटक आपण बघूया. एकूण इथं मी समरीज देतो अन्नामध्ये असणाऱ्या घटकांची आणि मग एक एक भाग बघायला सुरुवात करू. तर अन्नामध्ये असणारा पहिला महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे प्रथिन. हे नाव असं कोणी ठेवलंय, का ठेवलंय, त्याचं भाषांतर केलं माहीत नाही. इंग्लिशमध्ये याला प्रोटीन म्हणतात. त्याच्याशी साधर्मदर्शक शब्द हा गेलेला आहे का आपल्याकडे पूर्वापार वापरला तो माहीत नाही. प्रथिन. आता मी इथं कंसात त्याचं सूत्र लिहिण्याचं एक हे देतोय. कार्बन आहे, त्याच्यात हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. प्रथिन आणि कर्बोदक म्हणजे पिष्टमय पदार्थ, याच्यात महत्त्वाचा फरक आहे तो म्हणजे ह्या नायट्रोजन रेणूचा. प्रथिनामध्ये नायट्रोजन आहे आणि शर्करामध्ये नाही. दुसरा घटक आहे ते म्हणजे पिष्टमय पदार्थ. पिष्टमय पदार्थ म्हणजेच कर्बोदक. त्याच्यात आहे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. लक्षात ठेवा इथे एवढेच आहेत असं नाही. आता प्रथिनामधलं एक प्रथिन आपल्याला माहिती आहे हिमोग्लोबिन, रक्तामध्ये असतं, ऑक्सिजन वाहनाचं काम करतं. हे जे हिमोग्लोबिन आहे त्याच्यात नायट्रोजन बरोबर आयर्न म्हणजे Fe हे मूलद्रव्य पण आहे. मगाशीच सांगितलं होतं की प्रकाश संश्लेषण क्रिया होते, हरित लवक आहे, त्याच्यामध्ये हरितद्रव्य असतं. हरितद्रव्यामध्ये ह्या सगळ्याबरोबर मॅग्नेशियमचा पण अणू असतो. तर हे मूलभूत घटक एवढे मिनिमम पाहिजेच. या व्यतिरिक्त आणखीन घटक त्याच्यात असतात. तसं हे घटक हे मिनिमम असलेच पाहिजे, हे घटक आहे. प्रथिन, पिष्टमय पदार्थ, यानंतर मेद. मेद म्हणजे स्निग्धाम्ल. प्रामुख्याने मेद म्हटल्यावर पण तेच आहे, CHO हे घटक येतात. हे तीन हे अन्नातले अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. बाकी महत्त्वाचे नाहीत असं नाही. परंतु आता ह्याच्यात जो घटक आहे हा आहे जीवनसत्व. विटॅमिन्स. दूरदर्शनवरती असणाऱ्या जाहिराती बघितल्यानंतर व्हिटॅमिनचं महत्त्व मी वेगळं सांगायची गरज नाही. प्रत्येक जाहिरातींमधून व्हिटॅमिनचं महत्त्व आणि हे नाही खाल्लं तर काय होईल अशा धमकी वजा इशारे चालू असतात. तर हे जीवनसत्व मी वेगळं लिहिलेलं असलं तरी रासायनिकदृष्ट्या जीवनसत्व ही प्रथिनच आहे. त्याला व्हिटॅमिन, व्हायटल अमाइन असं म्हटलं जातं. तर जीवनसत्व हे अन्न घटक म्हणून आपण जरी वेगळा लिहिला असला तरी प्रत्यक्षामध्ये ती आहेत प्रथिन. जीवनसत्वानंतर दुसरा महत्त्वाचा घटक येतो ते म्हणजे मिनरल्स, क्षार. वेगवेगळ्या पाण्याच्या कंपन्यांच्या जाहिराती बघितल्यानंतर क्षारांचं महत्त्व तुम्हाला कळलं असेलच.
त्यात कुठचे क्षार अयोग्य आहेत, कुठचे क्षार योग्य आहेत, ते पाण्यामध्ये कशा योग्य प्रमाणात असले पाहिजे. तर फक्त पाण्यात नाही तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये क्षारांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. उदाहरणार्थ आपली चेतासंस्था, ज्याच्यामुळं मला कळू शकतं की मी कसा दिसतो, मला काय दिसतंय, मला ऐकायला येणं, माझ्या हालचाली होणं, या सगळ्या अवलंबून आहेत चेतासंस्थेवर. ही चेतासंस्था ही विद्युतधारेवर काम करणारी एक संस्था आहे आणि ह्या विद्युतधारेचं वहन हे प्रामुख्याने सोडियम आणि पोटॅशियम आयन करत असतात. तर त्यामुळं क्षार हे पोटॅशियम, सोडियम, आयन यासारखे आयन आहेत, ज्याच्यामध्ये फक्त सोडियम पोटॅशियम आहे असं नका समजू. मॅग्नेशियम, झिंक, आयर्न यासारखे असंख्य महत्त्वाचे भाग हे त्याच्यात आहेत आणि त्यामुळे क्षार हेही महत्त्वाचेच आहेत. टी व्हीवरच्या जाहिराती बघितल्यानंतर प्रत्येकजण आपापलं उत्पादन विकण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या भागांची जाहिरात करत असतो. मी जर सगळ्यांची नावं घेतली तर मुख्य गोष्टीचंच नाव घेतलं नाही तर ती चूक असेल. परंतु बरेचदा असं असतं की जे मुबलक प्रमाणात असतं त्याची आम्हाला किंमतच नसते. त्यातलं हे महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे पाणी. आपल्या शरीराला पाणी हे अत्यंत आवश्यक आहे. प्रामुख्याने पाणी ह्याला पाश्चात्य वैज्ञानिक युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणजे वैश्विक द्रावक या रीतीने ओळखतात. अर्थात वैश्विक जाऊ दे, पृथ्वीवरच्याही काही गोष्टी पाण्यात विरघळत नाहीत. उदाहरणार्थ SiO2, सिलिका हा पदार्थ पाण्यामध्ये अविद्राव्य असा आहे. त्याची द्राव्यता 10⁻⁴ म्हणजे अतिशय नगण्य अशी द्राव्यता म्हणायला हरकत नाही. म्हणून तुम्ही जर का नदीच्या पात्रामध्ये बघितले असतील गारगोट्या किंवा असे काही पारदर्शक दगड जर बघितले असतील तर प्रामुख्याने हे पारदर्शक दगड हे SiO2, सिलिका ह्या पदार्थाचे असतात. याच्यातून अन्य घटक सगळे निघून गेलेले असतात पाण्यात विरघळून. वर्षानुवर्षे पाण्यात राहिल्यामुळे ते निघून जातात. परंतु सिलिका मात्र पाण्यात विरघळत नाही, त्यामुळे ती जशीच्या तशी राहते. आणि मग हे क्रिस्टल्स, अतिशय सुंदर स्फटिक नदीच्या पात्रामध्ये आपल्याला असे बघायला मिळतात. एनिवे, तर पाणी हे सिलिकासारखे काही पदार्थ विरघळत नाहीत, पण बाकी सगळे पदार्थ पाण्यात विरघळतात कमी अधिक प्रमाणात. उदाहरणार्थ कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे चुनखडं विरघळतो, थोडासा विरघळतो पाण्यात. एकदम जास्ती नाही, मीठ ज्या प्रमाणात विरघळेल तसं नाही, पण थोडंसं विरघळतं. इव्हन सोन्या चांदीसारख्या गोष्टीसुद्धा पाण्यात अल्प प्रमाणात विरघळतात, अल्प. तर त्यामुळं पाणी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या शरीरात चालणाऱ्या सगळ्या रासायनिक प्रक्रिया ह्या पाण्याच्या माध्यमातूनच चालतात आणि त्यामुळं पाण्याचं महत्त्व आहे. या ठिकाणी मी परत एक रेष मारतोय. हे सगळे घटक हे आमच्या शरीराला हवे आहेत, म्हणजे हे सगळे अन्नातूनच मिळणार आहेत. पण ह्या व्यतिरिक्त 7वा घटक आपण एक लिहिणार आहोत. तो मी लिहिणार आहे चौथा या नावाने. याला इंग्लिशमध्ये फायबर असं म्हणतात आणि आपण याच्या आधीच्या व्याख्यानांमध्ये बघितल्याप्रमाणे सेल्युलोज, हे शास्त्रीयदृष्ट्या या पदार्थाचं नाव आहे सेल्युलोज, तो चौथा. याचं कारण असं आहे की ह्याची शरीराला प्रत्यक्ष गरज नाही पण अप्रत्यक्ष गरज आहे. म्हणजे कशी, तर शरीराचं पचन होतं आणि उरलेला भाग शरीराबाहेर फेकून द्यायची जी प्रक्रिया आहे मलनिस्सारण, तर ही जी प्रक्रिया आहे ह्यासाठी चौथ्याची खूप जास्ती प्रमाणात गरज असते. आणि त्यामुळं जरी ह्या प्रत्यक्ष अन्नाच्या आत समाविष्ट धरला नाही, म्हणजे शरीराला आत घेतला जाणारा म्हणून समाविष्ट नाही, परंतु पचनसंस्था चांगल्या रीतीने कार्यरत राखण्यासाठी चौथ्याची पण गरज आहे. तर हे एकूण घटक हे आपल्याला बघायचे ते हे एवढे आहे. आता ह्यापैकी मी इथं खुणा करून ठेवतोय. चौथा हा अजिबातच शरीर स्वीकारत नाही, हा सगळा फेकून द्यायचा. पाणी हे योग्य प्रमाणात शरीर स्वीकारतं, पण निदान पचन यंत्रणेमध्ये तरी पाणी खेचलं जातं. पाण्याला पचन करायची कुठची गरज नाही. याचं कारण म्हणजे पाणी ह्या स्वरूपातच आहे, H2O. हे शरीरात तयार पण होतं. जसं मग अशी दाखवली होती अभिक्रिया, ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण होतं, तर ह्या प्रक्रियेमध्ये पाणी तयार होतं. क्षार हेही कुठचंही परिवर्तन न होता जसेच्या तसे स्वीकारले जातात. म्हणजे पाणी आणि क्षार यांचं पचन न होता ते स्वीकारलं जातं. चौथा काही प्रक्रिया न होता बाहेर फेकून दिला जातो. प्रथिनं
आणि जीवनसत्व ही सारखीच असल्यामुळं हे स्वीकारलं जातं, पण त्याचं पचन करून मग स्वीकारलं जातं. पिष्टमय पदार्थ हेही स्वीकारले जातात, परंतु याचंही पचन करावं लागतं आणि मेदांचंही पचन करावं लागतं. आता मग प्रश्न पडतो, पचन म्हणजे काय? तर जटिल अशा पदार्थाचं साध्या सोप्या पदार्थात रूपांतर करणं. म्हणजे जसं शर्करा आहे, हा साधा सोपा पदार्थ आहे, परंतु स्टार्च हा साधा सोपा पदार्थ नाही. मग स्टार्चचं ब्रेकडाऊन करायचं म्हणजे त्याचे तुकडे करायचे, तुकडे म्हणजे असं नका समजू तोडायचा, रासायनिकदृष्ट्या तुकडे करायचे आणि त्यापासून ग्लुकोज जनरेट करायचं, ह्या प्रक्रियेला म्हणायचं पचन. तसाच एक घटक आहे अमिनो आम्ल, अमायनो आम्ल किंवा अमिनो आम्ल. ही अमायनो आम्ल आहेत ती एकमेकांना जोडली की त्यापासून प्रथिनं तयार होतात, तोडलं प्रथिन की त्यापासून अमायनो ॲसिड तयार होतं. म्हणजे प्रथिनं तोडून मला अमायनो ॲसिड मिळणार आहे, जे अमायनो ॲसिड आपलं शरीर खेचून घेऊ शकतं. लक्षात येतोय भाग? त्यामुळं प्रथिनं तोडून अमायनो ॲसिड केलं जातं. मेदाचं इमल्सिफिकेशन म्हणजे साधारणतः त्याला आपण म्हणतो डिस्पर्शन, या पद्धतीत केलं जातं, घुसळलं जातात आणि त्यानंतर ते स्वीकारले जातात. प्रत्येक वेळेला लक्षात ठेवायचं की जे जटिल पदार्थ आहेत त्याचं साध्या सोप्या पदार्थात रूपांतर करून मगच शोषण शरीरामध्ये केलं जातं, अन्यथा त्या पदार्थांचा आपल्याला काही उपयोग होत नाही. आता न्यूट्रिशन म्हणजे पोषण ह्यातले टप्पे आपण एक एक बघूया. पहिला टप्पा या ठिकाणी मला द्यावा लागेल तो म्हणजे अन्न आत घेणं. याला इंग्लिशमध्ये इंजेक्शन असं म्हणतात. इंजेक्शन म्हणू नका, इंजेक्शन म्हणजे अन्न आत घेणं. याच्यानंतर डायजेशन म्हणजे त्या अन्नावरती प्रक्रिया करणं आणि त्याचं पचन करणं. यानंतर ॲब्सॉर्प्शन, ॲब्सॉर्प्शन म्हणजे शोषण, पचलेलं अन्न शोषून घेणं किंवा जे अन्न पचवायचं नसतं डायरेक्टली शोषून घ्यायचं असतं, पाणी आहे, क्षार आहेत, अशांचं शोषण करणं. पण फक्त शोषण करून उपयोग होत नाही, तर ह्यानंतर हा मी म्हणून वेगळा देतोय, सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे, ह्याला म्हणतो आपण सात्मीकरण. सात्मीकरण म्हणजे ॲसिमिलेशन. सात्मीकरण म्हणजे शोषलेल्या भागाचं आपल्या शरीरातल्या भागामध्ये रूपांतर करणं. जसं मगाशी सांगितलं होतं की स्टार्चचं रूपांतर ग्लुकोजमध्ये झालं. ही ग्लुकोज ही शोषली गेली, शोषली गेल्यानंतर शरीरात आल्यावर त्या ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये करून ते यकृतामध्ये स्टोअर केलं. प्रक्रियेचं नाव काय लक्षात ठेवणार आहे? सात्मीकरण. म्हणजे माझ्या शरीराच्या भागामध्ये मला त्याला समाविष्ट करायचे, तर ते झालं सात्मीकरण. इंजेक्शन अन्न आत घेतलं, डायजेशन पचवलं, ॲब्सॉर्प्शन स्वीकारलं, ॲसिमिलेशन सात्मीकरण करून टाकलं आणि मग जे आहे ते आहे इजेक्शन. म्हणजे जो घटक नको आहे तो घटक शरीराबाहेर टाकून दिला. प्रथिनं जी नाही पचू शकली, कारण काही असू दे, पण ती प्रथिनं पचली नाही तर ती शरीराबाहेर टाकली जातात. म्हणून जेव्हा तुम्ही न्यूट्रिशन फॅक्ट्स बघाल तर त्यात नुसत्या प्रथिनांची संख्या बघून उपयोग नाही. तुम्हाला सांगेल अमका अमका पदार्थ ह्या 100 ग्रॅममध्ये हा चक्क 8 ग्रॅम प्रथिनं देतो, पण त्या 8 ग्रॅम प्रथिनापैकी किती ग्रॅम प्रथिनं आपलं शरीर पचवू शकतं? सगळी प्रथिनं पचलीच पाहिजेत असं नाही. काही वेळेला एन्झाईम्स म्हणजे त्या प्रथिनांमध्ये काही विकरं कार्यरत असतात आणि ती विकरं ते प्रथिन पचूच देत नाही, म्हणजे प्रथिनाचं अमायनो आम्लामध्ये रूपांतर करून देत नाही. आणि मग अशा वेळेला त्यांचं अमायनो आम्लामध्ये रूपांतर नाही झालं तर त्याचा आपल्याला काही उपयोग नाही. मग ते इजेक्शन शरीराबाहेर फेकून देणं. तर ह्या प्रक्रिया ह्या आपल्याला लक्षात ठेवायच्या. मी परत सांगतोय, इंजेक्शन अन्न आत घेणं, डायजेशन त्याचं पचन करणं, ॲब्सॉर्प्शन पचलेलं अन्न खेचून घेणं, ॲसिमिलेशन जे शोषलं गेलेलं अन्न आहे त्याचं आपल्या शरीरामध्ये
असणाऱ्या घटक पदार्थांमध्ये रूपांतर करणं आणि मग शेवटचं आहे की जे न पचलेलं अन्न आहे ते शरीराबाहेर टाकून देणं म्हणजे इजेक्शन, बहिक्षेपण. तर हे प्रामुख्याने आपल्या पचन संस्थेचे भाग आहेत. मी जीवनसत्व म्हणजे नक्की काय याच्यावर मी काहीही बोललेलो नाही. फक्त ती अमाईन्स आहेत, व्हायटल अमाईन्स आहेत किंवा प्रथिनं आहेत एवढंच बोललेलो आहे. कारण जीवनसत्वांवरती मला एक स्वतंत्र धडा शिकवायची इच्छा आहे आणि त्यामुळं जीवनसत्वांचं वर्गीकरण, पोषण वगैरे वगैरे भाग जो आहे तो नंतर आपण बघणार आहोत. आत्ता या ठिकाणी हे व्याख्यान मी इथंच संपवणार आहे. याचं कारण असं आहे की ह्याच्या पुढं प्रत्यक्ष पचन यंत्रणा म्हणजे काय हे मला शिकवायचं आणि त्यामुळे आपण पचन यंत्रणा बघण्यासाठी पुढचं व्याख्यान बघा.